आमदार निलेश लंके नेमके किती फेमस? खुद्द अजितदादांनीच केली आपल्या चेल्याची पोलखोल। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। 2019ला अचानक चर्चेत आलेल्या निलेश लंके यांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या जाळ्यात ओढलं। अजित पवार यांनी निलेश लंके यांना थेट संपर्क करत त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून घेतला। निलेश लंके पारनेरचे आमदार झाले आणि अजितदादांनी त्यांना कोट्यावधींचा निधी पारनेर मतदारसंघासाठी सढळ हाताने दिला। आता लोकसभा निवडणूक लढवून संसदेत खासदार होऊन जाण्याची स्वप्न पडणाऱ्या निलेश लंके यांची पोलखोल स्वतः अजितदादांनीच केली आहे। विस्ताराने राज्यात सर्वात मोठ्या असलेल्या नगर जिल्ह्यातील राजकारणाचा खडानखडा अभ्यास अजितदादांना आहे। त्यात अहमदनगर दक्षिण मतदारसंघ असलेली राजकीय परिस्थितीची माहिती असलेल्या अजित पवारांनी निलेश लंके यांना जाहीरपणे खडे बोल सुनावले आहे। निलेश फक्त पारनेरपुरता लोकप्रिय असेल, पण इतर ठिकाणी काय? निलेश लंकेच्या डोक्यात कोणीतरी हवा भरली आहे असं अजितदादांनी म्हणत लोकसभा निवडणूक लढवणे निलेश लंकेंना सोपं नाही याची जाणीव करून दिली आहे। वास्तविक निलेशला पक्षात मी घेतलं, निलेशला मनापासून आधार मी दिला। आताही निलेशला विकास कामाच्या करता प्रचंड मोठ्या प्रमाणावर मी मदत त्या ठिकाणी केलेली आहे। कालच माझ्याकडे तो आला होता, त्याला मी नीट समजून काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, परंतु त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। वास्तविक तसं नाहीये। निलेश पारनेर पुरता एक वेळ तो पॉप्युलर म्हणून काम करू शकतो, पण बाकीच्या मतदारसंघामध्ये तो समजतो एवढं सोपं नाही। मी त्याला म्हणलं होतं की निलेश तू तशा पद्धतीनं वागू नको। आता शेवटी सांगायचं समजून जेवढं काही गरज होती तेवढी मी केलेली आहे। निलेश लंके यांना गेल्या 5 वर्षात अजित पवारांनी अर्थमंत्री या नात्यानं कोट्यावधी रुपयांचा निधी पारनेरसाठी जरूर दिला असता तरी समोर खासदार सुजय विखे यांनीही लोकसभा मतदारसंघात केंद्राकडून हजारो कोटींचा निधी आणला असून त्यातील मोठा निधी पारनेर तालुक्याला दिला आहे। या दृष्टीने परिस्थिती पाहता खासदार सुजय विखे यांना पारनेरसह जिल्ह्यात मतदारांचे मोठे पाठबळ मिळू शकतं। त्यामुळे या सर्व परिस्थितीचा अभ्यास असलेल्या अजित पवारांनी निलेश लंके यांना सावध करण्याचा प्रयत्न केलाय। राजकीय विश्लेषक भाऊ तोरसकर यांनी निलेश लंके लोकसभा निवडणूक लढवून सुजय विखे यांच्यासमोर काही प्रमाणात आव्हान निर्माण करू शकतात, मात्र ते जिंकू शकत नाहीत अशी परिस्थिती असल्याचे सांगितले आहे। उद्या निकाल प्रतिकूल जर लागला तर निलेश लंके यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येणार असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। त्यामुळे जाणकार अजितदादांचा सल्ला मानायचा की नाही यावर निलेश लंके यांना निर्णय घ्यायचा असला तरी अजितदादांनी ग्राउंड रियालिटी फॅक्ट स्पष्टपणे सांगून ठेवली आहे। या दृष्टीने निलेश लंके यांना नक्कीच लोकसभा निवडणूक सोपी नाही असं म्हणावं लागेल। यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका।